हिवाळा म्हटलं की लिंबाचे लोणचे चालू होतात। तर लिंबाच्या लोणच्यांमध्ये आपण क्रश केलेल्या लिंबाचं लोणचं घालतोय, म्हणजे झटपट करणे आणि खायला रेडी होते। आणि हो, 4 ते 5 वर्षच काय, कितीही वर्ष ठेवलं तरी ते अजिबात खराब होणार नाही। कुठल्याही गृहिणीने केलं तरी इथे मी प्रमाणासह सांगितलेलं आहे, त्यामुळे ते फसणार नाही आणि एकदम छान तुमचं लोणचं बनून तयार होईल। अगदी झटपट लोणचं करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण इथे बघणार आहोत। नमस्कार, मी अनुराधा, अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। त्यासाठी इथे मी हे 6 लिंब घेतले आहेत। लिंबू आकाराला मोठा आहे आणि वजनी हे 1 पाव म्हणजेच 250 ग्रॅम आहेत। इथे लिंब कितीही असले तरी चालेल, कारण आपण लिंबाचं क्रश केलेलं प्रमाण घेणार आहोत, त्यामुळे लिंब 10 असो, 20 असो, 15 असो। पण लिंब काय करायचे, एकदम उकळत्या पाण्यामध्ये, अगदी उकळतं पाणी घ्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये लिंबू ठेवले त्यावर हे पाणी टाकून घ्यायचं। 10 मिनिटं झाकण ठेवून हे लिंब गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, त्याच्यावर ठेवायचे नाहीत। 10 मिनिटाच्या वर आपल्याला हे लिंब गरम पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत। 10 मिनिटानंतर हे लिंब आपल्याला पाणी गरम असतानाच यामधून काढायचे आहेत। लिंब गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे लिंबाचा कडवटपणा गरम पाण्यामध्ये निघून जातो। असे हाताने चोळून एक एक लिंबू गरम पाण्यामधून काढून घ्यायचं, कारण पाणी थंड झालं तर जो गरम पाण्यामध्ये लिंबाचा कडवटपणा निघाला आहे त्याचा थर पाणी थंड झाल्यावर पाण्यामधून लिंब काढले तर तो लिंबासोबत येतो, म्हणून पाणी गरम असतानाच लिंब आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत। लिंब आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे लिंब छान नरम होतात, म्हणजे आपलं लोणचं घालायला सोपं पडते आणि मुरायला सुद्धा पटकन लोणचं मुरले जाते। आता हे एका कॉटनच्या कपड्यावर काढून छान एकदम कोरडे करून घेऊ या पद्धतीने। आता कॉटनच्या कपड्याने हे लिंब आपण छान कोरडे पुसून घेऊ। गरम पाण्यामध्ये लिंबू घातल्यामुळे वरच्या सालीचा कडूपणा कमी होते आणि गरम पाण्यात घातल्यामुळे लिंबातल्या बिया पण पटकन निघतात। लिंबू तुम्ही कुठल्याही आकारात कापू शकता, असं काही नाही की बारीकच कापायचे। लिंबू हे 2 भागात कापलं तरी चालेल, पण लिंबातल्या सर्व बिया निघाल्या पाहिजे, त्यासाठी व्यवस्थितच कापून घ्यायचे आणि पूर्ण बिया काढून घ्यायच्या। बियांनी काय होईल, क्रश केलेलं जे लोणचं असतं, जे वाटणामध्ये जर बी आपली एखादी गेली तर लोणचं कडू होऊ शकतं। त्यासाठी शक्यतोवर 4 किंवा 8 भाग लिंबाचे करून घ्यायचे आणि संपूर्ण बिया यामधून काढून घ्यायच्या। तर इथे मी असे हे 1 लिंबू 8 भागांमध्ये कापून घेतलं आणि त्यामधल्या चाकूच्या साहाय्याने अशा बिया काढून घेत आहे। या पद्धतीने कट करून सर्व लिंबांमधल्या बिया मी काढून घेणार आहे। तर इथे आपले लोणच्यासाठी हवे तसे लिंब तयार झाले आहेत। लिंबू गरम पाण्यात घातल्यामुळे लिंबाची वरची साल सुद्धा आपली एकदम नरम झाली आहे। आता हे लिंब मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडे थोडे करून आपण फिरून घेणार आहोत। तर काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, अगदी जवळून दाखवते कशा प्रकारे काढायचं आहे। हे बघा तुम्ही, अगदी थोडं लिंबाचे कातडे दिसतील असं आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे जाडसर असं रवेदार आपल्याला काढून घ्यायचं आहे। खूप प्लेन बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर असलं म्हणजे मग वाटते की लोणचं आहे। आणि तुम्हाला हे लोणचं पराठ्यासोबत, पुरीसोबत, भातासोबत आणि उपवासाला सुद्धा खाता येईल। तर आता मी काय केलं, एका वाटीचं प्रमाण घेतलं, 1 वाटीभर आपला हा लिंबाचा चुरा झाला आहे तो एका कढईमध्ये काढून घेतला। आता हा या कढईमध्ये काढल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला, म्हणजेच एका वाटीच्या प्रमाणात आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायच्या आहेत, म्हणजेच 1 वाटी लिंबाचा क्रश असेल तर 2 वाट्या साखर आपल्याला इथे घ्यायची आहे। तर मी इथे आपला 1 वाटी लिंबाचा क्रश झाला होता म्हणून 2 वाट्या साखर घेतला आहे। इथे तुम्ही बघू शकता की 1 फुल भरलेले वाटी क्रश होता म्हणून मी फुल भरून 2 वाट्या साखर घेतली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, बरोबर 1 चमचाच मीठ घालायचं आहे, कारण आपण 1 वाटी क्रश घेतला आहे। अर्धा चमचा सेंधव मीठ आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत, याने लोणच्याला रंग खूप छान येतो। आता हे मिक्स करून घेऊ। साखर मध्ये ज्यावेळेस लाल मिरची पावडर मिक्स होते त्यावेळेस त्याचा रंग जो तयार होतो ना तो खूप छान तयार होतो। मुलं तर म्हणतील जाम केला की काय मम्मी, असंच म्हणतील। तर अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ आणि जसं जसं आपण त्याला घोटू तसं तसं त्याचा रंग अगदी गर्द व्हायला लागतो, दाटसर व्हायला लागतो आणि अगदी गर्द होतो। खाली असतानाच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच गॅसवर ठेवल्यावर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। यानंतर आपल्याला 3 लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। अगदी महत्वाची टीप,
तुम्ही जे लोणच्यासाठी भांडे, चमचे किंवा मग कढई वगैरे वापरता ते अगदी कोरडं आणि स्वच्छ असायला हवं, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे भांडे घेताना ते अगदी कोरडे घ्या, सुकून घ्या. 5 मिनिटांनंतर हे अगदी सैलसर आणि थोडीशी साखर विरघळून होते. म्हणजे काय होईल, हे कशासाठी करायचंय, म्हणजे साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली की आपण ज्यावेळेस हे गॅसवर ठेवतो त्यावेळेस ते बुडाला लागत नाही, चिटकत नाही. आता हे गॅसवर ठेवून गॅस मीडियम ठेवायचा आणि अगदी आता 5 मिनिटात तुमचं लोणचं बनून तयार होते. खूप असा वेळ लागत नाही. तुम्ही जर जवळ असाल तर गॅस फुल केला तरी चालेल. आणि एकसारखी उकळी आली आणि एकसारखी खदखदून उकळी आली की तुम्हाला मी दाखवतेच आहे. आणि आपल्या लोणच्याचा रंग सुद्धा थोडासा बदलतो आहे आणि यामध्ये पाणी नसल्यामुळे एकतारी पाक व्हायला वेळ लागत नाही. हे बघा, तुम्हाला एकदा मी दाखवते, चेक करून दाखवते. अजून झालं नाही आहे, 2 मिनिटं झालेत. अजून 2 मिनिटं आपण हे असं शिजवून घेऊ. ज्यावेळेस आपल्या लोणच्याचा एकतारी पाक तयार होईल त्यावेळेस आपलं हे लोणचं बनून तयार होते. त्यासाठी मी तुम्हाला असं जवळून दाखवते की एकतारी पाक तयार झाला की आपल्याला लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. पुन्हा 2 मिनिटं झालेत, पुन्हा चेक करू. हे बघा, या ठिकाणी आपल्या लोणच्याचा रंग सुद्धा बदलला आहे आणि याला छान असा एकतारी पाक सुद्धा तयार झाला आहे. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. एकूण आपल्याला लोणचं बनवण्यासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ लागला आहे. त्यासाठी पुन्हा मी तुम्हाला दाखवते की हे बघा, आपला एकतारी पाक तयार झाला आहे. किंवा मग हा पाक असा चिकट व्हायला हवा, म्हणजेच तुमचं लोणचं खराब होणार नाही. म्हणजेच तुमचा एकतारी पाक इथे तयार झाला आहे. गरम असताना आपल्याला हे पातळ वाटते, पण थंड झालं की हे या पद्धतीने एकदम असं घट्ट होते. 1 तासानंतर तुम्ही आपलं लोणचं बघू शकता, मस्त घट्ट झालं आहे आणि व्यवस्थित झालं आहे. म्हणजेच खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं व्यवस्थित छान आपलं लोणचं इथे झालं आहे. आता काय करायचं, एक भरणी घ्यायची. तर काय करायचंय, एक भरणी घ्यायची आहे. पुन्हा मी तुम्हाला एक वेळ लोणचं दाखवते कसं झालंय ते. अगदी मस्त झालं आहे आणि व्यवस्थित. जर तुम्हाला वाटलं की तुमचं लोणचं घट्ट झालंय तर काय करायचंय, 2 लिंबाचा रस घ्यायचा, त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. असं केल्याने आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि थोडंसं पातळ होऊन जाईल. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पाक केला तर लोणचं अजिबात घट्ट होणार नाही आणि लोणचं मस्त होते. तुम्हाला पोळीसोबत, पराठ्यांसोबत, भातासोबत, अगदी कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. आणि उपवास असेल तर साबुदाणा खिचडीसोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आणि आपलं हे लोणचं उपवासाला सुद्धा चालते, कारण आपण या ठिकाणी उपवासाला चालतील तेच घटक यूज केले आहेत. लोणचं स्टोअर करायची जी भरणी आहे ती व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली असावी, म्हणजेच आपलं लोणचं खराब होत नाही. अगदी झटपट तयार होणारं आपलं हे लोणचं आहे. तर तुम्हाला आजची आपली लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.